नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। महा TET जुलै 2026 जी की नुकतीच आपल्या शासनाने जाहीर केली आहे, या संदर्भातील असणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ म्हणजेच आपल्या परीक्षेचं स्वरूप, त्याचे गुणवितरण व याशी निगडीत असलेल्या सर्व बाबीची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका। मित्रों, आपली महा TET एक्झाम जी आहे ज्याला आपण शिक्षक पात्रता परीक्षा असे म्हणतो, तर ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परिषद घेत असतं। याचे जे स्वरूप आहे तर दोन पेपर याचे होत असतात। पेपर 1 त्याला आपण म्हणतो TET पेपर 1 व TET पेपर 2। तर आता TET पेपर 1 व 2 हे कसे निर्धारित झाले, तर महाराष्ट्रामध्ये TET पेपर 1 वर्ग 1 ते 5 म्हणजेच प्राथमिक वर्गासाठी असणारा जो कोर्स आहे तो म्हणजेच याची जी पात्रता आहे DED, DTED किंवा DL, ED या पदविका, तर या पदविका केलेले जे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत ते ही परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत। म्हणजे वर्ग 1 ते 5 साठी ते पात्र आहेत, ते पेपर 1 देण्यास पात्र असतात। तर पेपर 2 जो आहे तो उच्च प्राथमिक गटासाठी आहे, म्हणजेच वर्ग 6 ते 8। तर वर्ग 6 ते 8 यासाठी असणारा पेपर 2 जो आहे यासाठी पात्र असणारे विद्यार्थी कोणते आहेत ती परीक्षा देण्यासाठी, तर DED झालेले, DTED किंवा DL, ED झालेले जे विद्यार्थी आहेत, तसेच त्यांनी पदवीसुद्धा ग्रहण केलेली आहे म्हणजे ते ग्रॅज्युएट आहेत, अशा विद्यार्थ्यांना पेपर 2 देता येतो। तसेच आपले सर्व जे BED धारक विद्यार्थी आहेत त्यांनाही हा पेपर देता येतो। म्हणजेच पेपर 2 याला आपण म्हणत असतो। म्हणजेच दोन पेपर आपल्याला पाहायला मिळतात, पेपर 1 व पेपर 2। DED तसेच पदविका असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर 1 व DED व इतर पदविका आहेत आणि ज्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्यांसाठी पेपर 2 व BED धारक विद्यार्थ्यांसाठी पेपर 2। अशा प्रकारे आपल्याला या परीक्षेचं स्वरूप पाहायला मिळतं। विद्यार्थी मित्रों, पेपर 1 व पेपर 2 हे दोन्ही जे पेपर आहेत ते एकूण 150 मार्काचे असतात। म्हणजेच 150 प्रश्न 150 मार्कसाठी विचारले जातात, प्रत्येकी 1 गुण। अशा प्रकारे आपल्याला पेपर पाहायला मिळतो। म्हणजेच पेपर 1 150 प्रश्न 150 गुण, तसेच पेपर 2 सुद्धा तितक्याच प्रश्नांचा तितक्याच गुणांचा, म्हणजेच 150 प्रश्न 150 गुण, याप्रमाणे आपल्याला 150 मार्क आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला पेपर 1 व 2 पाहायला मिळतात। आता आपल्या परिषद जी आहे त्याच्या साईटवर असलेल्या आपल्याला त्याचं गुणवितरण इथे आपण पाहूया। तर पेपर 1 साठी ज्याला आता आपण DED पात्रता असणारे समकक्ष पदविका असणारे जे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत, तर त्यांच्या पेपर 1 संदर्भात आपण पाहूया। पेपर 1 संदर्भात आपल्याला इथं जो टेबल दिलेला आहे, टेबलच्या स्वरूपात जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये पहिला कॉलम अनुक्रमांक आहे, दुसरा कॉलम माध्यम, आपल्याला परीक्षेसाठी कोणतं माध्यम निवडायचं त्या माध्यमाचे आपल्याला इथे नाव देण्यात आलेले आहेत। पेपर सांकेतांक क्रमांक त्यांनी दिलेला आहे, ज्याला पेपर कोड असं आपण म्हणत असतो। व आपल्या TET साठी असणारे जे विषय आपण त्याला म्हणूया विभाग असं इथं नाव देण्यात आलेलं आहे त्याला। तर एकूण 5 विभागामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहेत, म्हणजे तब्बल 5 विषय आपल्याला TET पेपर 1 व पेपर 2 या दोन्हीसाठी असलेले विषय आपल्याला इथं 5 असलेले पाहायला मिळतात। तर सर्वप्रथम आपल्याला जे पेपरचा TET साठीचा आवेदन करायचं आहे, ज्याला आपण ॲप्लिकेशन फॉर्म म्हणतो, त्यासाठी आपल्याला निवडावं लागते माध्यम। जर आपण मराठी माध्यम निवडले तर आपल्याला सांकेतांक जो आहे पेपर सांकेतांक 101 आपल्याला पाहायला मिळतो। तर पहिला जो विभाग असणार आहे, पहिली जी भाषा असणार आहे, तर आपल्याला इथं पहिली भाषा जी आहे तर त्यासाठी असणारे गुण 30 पाहायला मिळतात। मग आपली पहिली भाषा कोणती असेल तर आपल्याला भाषा निवडायचा तिथे ऑप्शन्स असतात, पर्याय असतात, विकल्प असतात। तर दुसरी एक आपल्याला भाषा निवडावी लागते, त्याला आपण विषय 2 असं म्हणूया। तर विषय 2 साठी निवडलेली जी भाषा आहे, मग ही पहिली जी भाषा आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला कोणती भाषा निवडावी लागते, इथे इंग्रजी आपण निवडू शकता। त्यानंतर बाकीचे जे 3 विषय आहेत किंवा 3 विभाग आपण म्हणूया, तर हे सर्वांना कंपल्सरी आहेत। तर यामध्ये असणारे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, म्हणजे ज्याला आपण सायकॉलॉजी अँड चाइल्ड पेडागॉजी असं म्हणत असतो। त्यानंतर गणित, तसेच परिसर अभ्यास ज्याला आपण EVS म्हणजेच एन्व्हायरमेंटल सायन्स, एन्व्हायरमेंटल स्टडीज असं म्हणत असतो, हे पेपर आपल्याला पदविका असणारे जे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत, म्हणजेच पेपर 1 साठी जे पात्र आहेत, तर ह्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला हे 5 विषय असलेले 5 विभाग असलेले पाहायला मिळतात। तसेच विद्यार्थी मित्रो, आपला जो पेपर असणार आहे तो तब्बल 150 गुणांचा आहे, हे आपण आत्ताच पाहिलं। तर ह्या 150 गुणांपैकी
आपले 150 प्रश्न जे आहेत, तर प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 3 हे आपल्याला विभाग 1 म्हणजे आपली भाषा 1 ज्याला आपण लँग्वेज 1 असं म्हणूया, मग ती मराठी असेल, हिंदी असेल, आपल्याला भाषा विकल्प तिथं आहेत त्यापैकी आपल्याला एक निवडावी लागेल. त्यानंतर आपल्याला विषय जो 2 नंबरचा आहे त्याचे प्रश्न जे आहेत प्रश्न क्रमांक 31 ते प्रश्न क्रमांक 60 या दरम्यान याची प्रश्न आपल्याला भाषा 2चे असणार आहेत, त्याला आपण लँग्वेज सेकंड म्हणूया. त्यानंतर आपल्याला जे कंपल्सरी 3 विषय आपण आत्ता म्हटलं त्यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 90 म्हणजे तब्बल 30 प्रश्न आपल्याला ह्या घटकातून असणार आहेत. तर तो आपला सब्जेक्ट काय आहे, सब्जेक्ट 1 म्हणा त्याला किंवा 3 पण आपण म्हणूया. इथं 2 लँग्वेजला लँग्वेज 1 लँग्वेज 2 आणि सब्जेक्ट 1 असं आपण त्याला म्हणूया. त्यानंतर पुढचा जो आपला घटक आहे, विभाग जो आहे तो म्हणजेच गणित. तर गणितचे जे प्रश्न असणार आहेत प्रश्न क्रमांक 91 ते प्रश्न क्रमांक 120 त्याला आपण सब्जेक्ट 2 म्हणूया. या सब्जेक्टचे आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर शेवटचा जो 5वा घटक आहे त्याला आपण विभाग म्हणूया किंवा विषय म्हणूया, तो म्हणजेच आपला एन्व्हायरमेंटल सायन्स परिसर अभ्यास किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीज, तर त्याला आपण सब्जेक्ट 3 म्हणूया. सब्जेक्ट 3 जो आहे विद्यार्थी मित्रो प्रश्न क्रमांक 121 ते प्रश्न क्रमांक 150 या दरम्यान आपल्याला त्याचे प्रश्न विचारलेले पाहायला मिळतील. आता आपली जी आन्सर शीट असणार आहे जी की आपल्याला सर्व परिचित आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, तर त्याला आपण म्हणत असतो OMR शीट. तर OMR शीट जी आहे त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 150 असे सलग 150 प्रश्न असणार आहेत. त्यासाठी समोर दिलेले ऑप्शन्स असणार आहेत. तर आपल्याला त्या प्रश्नाला समोर असणारे जे ऑप्शन्स आहेत त्याला सर्कल करायचं असतं. ही सामान्य बाब आपल्या सर्वांना माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो याप्रमाणे आपल्याला पेपर 1 पाहायला मिळेल. 150 प्रश्न, 150 गुण आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर यासाठी असणारे जे 5 विषय आहेत त्यामध्ये 2 लँग्वेज म्हणजे आपण निवडलेल्या ज्या भाषा असतील, भाषा 1 भाषा 2 त्याला आपण म्हणूया. आणि त्यानंतर कंपल्सरी असलेले विषय म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्यानंतर गणित व परिसर अभ्यास या आपल्याला 5ही विभागाचा 5ही घटकांचा अभ्यास करावा लागणार आहे. या संदर्भातील सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आपल्याला होणार आहेत. त्यामुळे चॅनलला तुम्ही लिंक राहावे, सबस्क्राईब करावे, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करावा. आता विद्यार्थी मित्रो पेपर 2 जो आहे आत्ताच आपण पाहिलं, जे बंधू भगिनी ज्यांनी पदविका घेतली आहे DED DL किंवा DTED हे जे आहे तसंच त्यांनी पदवी घेतलेली आहे ज्याला आपण ग्रॅज्युएशन म्हणूया. तर ते झालेले विद्यार्थ्यांसाठी पेपर 2 त्यांना देता येतो. तसेच जे आपले BED धारक बंधू भगिनी आहेत त्यांनाही हा पेपर 2 देण्यास ते पात्र असतात. तर त्यांच्यासाठी असलेलं जे इथं गुणदान गुणवितरण जे आहे तसेच विषयाची जी वर्गवारी आहे ती आपण पाहूया. पेपर 1 प्रमाणेच अनुक्रमांक आहे इथे. त्यानंतर माध्यम आपल्याला निवडावं लागेल, कोणत्या माध्यमातून आपल्याला प्रश्नपत्रिका पाहिजे आहे. त्यानंतर आपल्याला पेपर संकेतांक ज्याला पेपर कोड आपण म्हणतो. त्यानंतर इथं पण लँग्वेज 1 आपल्याला निवडावी लागेल, भाषा 1 ज्याला आपण म्हणूया. त्यानंतर भाषा 2 भाषा आपल्याला निवडणं कंपल्सरी आहे. पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत, पर्यायापैकी आपण त्या निवडणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. आणि त्यानंतर आपल्याला राहिलेले 3 कंपल्सरी विभाग पाहायला मिळतात. इथं थोडासा बदल आपल्याला पेपर 2 साठी असलेला पाहायला मिळतो. तर बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे आपण पेपर 1 प्रमाणे जे पाहिलं तसंच आहे. परंतु इथं आता ग्रॅज्युएशनप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचं BSc असेल तर त्यांना गणित व विज्ञान यामधून आपल्याला प्रश्न विचारलेले पाहायला भेटतात. त्यांची संख्या आहे 60. तर सामाजिक शास्त्रे आपण ज्याला म्हणत असतो म्हणजेच ज्यांचं BA आहे, BCom आहे, तसंच ज्यांचं BEd झाले असेल किंवा DEd प्लस BA BCom झालेलं असेल तर त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्रे हा विषय त्यांना विकल्प म्हणून निवडावा लागतो. म्हणजेच पेपर 1 साठी आपल्याला 5 विषय असलेले 5 घटक असलेले पाहायला मिळतात. तर इथे आपल्याला 4च घटक पाहायला मिळतात, कारण हा जो शेवटचा घटक आहे तर त्याच्यामध्ये काय झालेला आहे तर 60 गुणांसाठी तो आहे, म्हणून आपल्याला एक विषय एक घटक कमी झालेला पाहायला मिळतो. आता विद्यार्थी मित्रो आपल्या पेपर 2ची आपण निवड केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला निवडावं लागेल आपला फॉर्म भरताना, ते म्हणजेच माध्यम. आपण जर मराठी माध्यम निवडलं तर संकेतांकित आपल्याला दिसतोय. त्यानंतर आपली जी भाषा 1 असेल ती आपण मराठी जर निवडली तर भाषा 2 आपल्याला इंग्रजी घ्यावी लागेल. त्यानंतर तिथं असणाऱ्या ऑप्शन्समधूनही आपल्याला ती निवडता येते. तसेच आपले जे इतर 3 विषय आहेत इथं यापैकी आपला एक विषय जो आहे तो ऑप्शनल आपल्याला असलेला पाहायला मिळणार आहे. BA BCom यांचा जो विषय आहे तो सामाजिक शास्त्रे पाहायला मिळेल आणि ज्यांचं BSc होतं त्यांचा गणित व विज्ञान विषय पाहायला मिळेल. म्हणजेच आता इथं आपल्याला माध्यम जे आहे इतर 3 राहिलेल्या घटकांसाठी तर आपल्याला ते माध्यम कोणतं असणार आहे
मराठी व इंग्रजी ही बाब आपण लक्षात घ्या. आपण कोणतंही माध्यम जर निवडलं तर आपल्याला इथून एकूण 9 माध्यम पाहायला मिळत आहेत. म्हणजेच मीडियम आपल्याला ज्याला म्हणत असतो तर हे मीडियम आपल्या फक्त परीक्षेपुरते असलेले आपल्याला पाहायला मिळते. मराठी व इंग्रजी भाषा सोडली असता इतर सर्व ज्या भाषा आहेत माध्यम म्हणून आपण जर निवडल्या त्यापैकी कुठलीही जर भाषा आपण निवडली तर आपल्याला इतर जे प्रश्न आहेत म्हणजेच आपले बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील किंवा आपला जो इतर मुख्य विषय आहे त्याचे प्रश्न असतील ते आपल्याला मराठी व इंग्रजी माध्यमातूनच येतील याची आपण खात्री बाळगावी. तसेच विद्यार्थी मित्रो, आपली जी परीक्षा आहे ही परीक्षा निगेटिव्ह मार्किंग याला नसलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आपल्यासाठी हा एक पॉझिटिव्ह काय आहे तर घटक आहे. यामध्ये मार्क्स आपले निगेटिव्ह कटणार नाहीत, त्याला आपण ऋणात्मक गुणांकन असं म्हणत असतो. म्हणजेच आपण सर्व प्रश्न इथे सोडणे अपेक्षित आहे, पूर्ण प्रश्न आपण सॉल्व करणं गरजेचं आहे. आपण इतर माध्यम म्हणजेच मराठी माध्यम सोडून कुठलं माध्यम निवडलं असता आपल्याला विषय बदलता येतात, ते आपल्याला भाषाविषय बदलता येतात. म्हणजेच जो आपण पेपर एकमधला घटक म्हणजेच विषय 1 विभाग 1 असं म्हणूया, लँग्वेज 1 लँग्वेज 2 हे आपल्याला काय करता येतं, आपल्या सोयीनुसार आपल्याला जसे जमतील त्याप्रमाणे आपण ते बदलू शकतो. तर आपल्याला भाषा 1 जे आहे त्याचे जे प्रश्न असतील ते प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 30, एकूण आपल्याला 30 गुण त्यासाठी आहेत. भाषा 2 तर याचे 30 प्रश्न 30 गुण. त्यानंतर आपला जो पुढचा घटक आहे तो म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1साठी यासाठी आपल्याला 30 प्रश्न विचारण्यात येणार आहेत, 30 गुण असणार आहेत, जे की आपण आता चार्टमध्ये पाहिलेलं आहे, टेबलमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, TETचा जो पेपर 1 आहे त्यामध्ये गणित 30 प्रश्न असतील, 30 गुण असतील. त्यांचा क्रमांक आहे प्रश्न क्रमांक 91 ते प्रश्न क्रमांक 120. आणि पेपर 1साठी आपल्याला 5वा घटक जो आपल्याला पेपर 1मध्येच पाहायला मिळाला तर तो म्हणजे परिसर अभ्यास. तर यासाठी आपल्याला 30 प्रश्न विचारले जातील आणि त्याची गुणसंख्या जी असणार आहे 30च असणार आहे. म्हणजेच एकूण प्रश्न क्रमांक 121 ते प्रश्न क्रमांक 150 ज्याला आपण म्हणतो पेपर 1साठी आपल्याला 150 मार्क्सचा पेपर पूर्ण असल्याला पाहायला मिळतो. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. लवकरच भेटूया पुढल्या आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण विषय वाईज म्हणजेच विभाग वाईज आपण सिलेबस पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.